नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सांगितलं होतं की गव्हाच्या शेतातील हे काढ जेव्हा आपण जमिनीत पुरतो तर जमिनीत पुरल्यानंतर सेंद्रिय कर्ब वाढतो, खूप असे फायदे होतात. त्यामध्ये एका शेतकरी मित्रांनी कमेंट केली होती की दादा, जेव्हा आम्ही जे काढ हे वेस्टेज ज्या जमिनीत गाडतोय तेव्हा पेरणी करत असताना किंवा जमिनीची मशागत करत असताना खूप त्रास होतो याचा या काढचा. तर एक सांगतो तुम्हाला मित्रांनो, हे काढ जमिनीत विघटन व्हायला पूर्णपणे 2 ते 4 महिने लागतात. पण मित्रांनो, जर याच्या आधी जर तुम्ही नांगरणी करण्याच्या आधी जर रोटर फिरवलं त्यानंतर नांगरणी केली तर याला लागतात कमीत कमी 2.5 महिने. अजून त्याहून एक गोष्ट सांगतो, जर ह्या जमिनीत आपल्या आधी गांडुळं असतील तर गांडुळं जर असतील तर आपलं कमीत कमी हेवी गटन व्हायला 2 महिने लागतात, 1.5 ते 2 महिने लागतात. आणि त्याहून अजून सांगतो तुम्हाला एक, जर कधी तुम्ही नांगरणी करण्याच्या आधी ह्या गव्हाच्या काळावर ह्या वेस्टेजवर डिकम्पोजरचा जर स्प्रे मारला तर याला विघटन व्हायला जमिनीमध्ये फक्त आणि फक्त 30 ते 45 किंवा 40 दिवस लागतात. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. आणि तुम्ही म्हणता एवढं प्रोसिजर करून एवढं खर्च कशाला करायचा. आता एक सांगतो तुम्हाला, जेव्हा तुम्ही जमिनीत जर खत टाकताय तर हे खत हे तुम्ही जमिनीला नाही टाकत आहे, हे टाकताय तुमच्या उत्पन्नाकरता. जमिनीकरता काय, याच्यापुढे जर तुमची जमीन अशी नापिकी झाली, याचा सेंद्रिय कर्ब जर कमी झाला तर तुम्हाला याच्यात खतही जर टाकले तर तुम्हाला त्या खतांचा काहीच प्रभाव होणार नाही आहे. ते पूर्ण खत म्हणजे माती होणार आहे. म्हणून मित्रांनो, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवत जा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट मला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू.